सावकार, गुंड आणि स्वामी समर्थांचा न्याय. भाग 4. सत्याची लढाई. गणपतच्या घरावर हल्ला करूनही गुंड रिकाम्या हाताने परतले. दुसऱ्या दिवशी कोर्टात सुनावणी झाली. गणपतने श्री स्वामी समर्थांची प्रतिमा हातात धरून प्रार्थना केली. सावकाराने बनावट कागद सादर केले, पण गणपतच्या वकिलाने जुने 7/12 सीमांकनाचे नकाशे आणि मूळ नोंदी सादर केल्या. इतक्यात सावकाराचा गुंड शंकर कोर्टात आला आणि सत्य सांगितले. सावकाराने बनावट कागद तयार करून गणपतची फसवणूक केली होती. महसूल अधिकाऱ्यांच्या तपासणीतही फेरफार सिद्ध झाले. न्यायालयाने गणपतची जमीन त्यालाच परत देण्याचे आदेश दिले आणि सावकारावर फसवणूक, धमकी व बनावट कागदपत्रांची गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. गणपतच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने श्री स्वामींचे स्मरण करत श्री स्वामी समर्थ म्हणाला. गणपतची शेती पुन्हा त्याला मिळाली व शेती बहरली. गावकऱ्यांनी एकमेकांना मदत करण्याची शपथ घेतली. श्रद्धा, धैर्य आणि सत्याचाच विजय झाला. श्री स्वामी समर्थ. तर भक्त हो, कशी वाटली आजची कथा? कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया पुढील कथेमध्ये. भक्त हो, या कथेतून आपल्याला एकच संदेश मिळतो. संकट कितीही मोठे असेल तरी श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांची साथ सोडू नका. स्वामींच्या चरणी विश्वासाने प्रार्थना करा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटी पुन्हा एकदा सर्वांनी मनापासून म्हणा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.